माऊली तू निर्मळ मनाची गुरु माऊली तू निर्मळ मनाची गुरु माऊली तू निर्मळ मनाची गुरु कृपा जशी गुरु कृपा जशी गुरु कृपा जशी दया सागराची गुरु माऊली तू निर्मळ मनाची गुरु माऊली तू निर्मळ मनाची गुरु माऊली तू सहज तुझी क्रांती तुझी भव्य मूर्ती सहज तुझी क्रांती तुझी भव्य मूर्ती सहज तुझी क्रांती तुझी भव्य मूर्ती सहज तुझी क्रांती सहज तुझी क्रांती तुझी भव्य मूर्ती भक्तांची कैवारी भक्तांची कैवारी भक्तांची कैवारी अशी तुझी कीर्ती भक्तांची कैवारी अशी तुझी कीर्ती गुरु माऊली तू निर्मळ मनाची गुरु माऊली तू निर्मळ मनाची गुरु माऊली तू तुझाले कराना धर्म झाले तुझी कृती तुझाले कराना धर्म झाले तुझी कृती तुझाले कराना धर्म तुझाले कराना धर्म झाले तुझी कृती तुझाले कराना धर्म झाले तुझी कृती तुझाले कराना धर्म झाले तुझी कृती तुझाले कराना धर्म तुझाले कराना धर्म झाले तुझी कृती तुझाले कराना धर्म झाले तुझी कृती समर्पणाच्या निर्गुणात दिसे तुझी आकृती समर्पणाच्या निर्गुणात दिसे तुझी आकृती गुरु माऊली तू निर्मळ मनाची गुरु माऊली तू निर्मळ मनाची गुरु माऊली तू तुझे गायन तुझे नाम मंत्र मुखी तुझे गायन तुझे नाम मंत्र मुखी तुझे गायन तुझे नाम मंत्र तुझे नाम मंत्र तुझे नाम मुखी तुझे गायन
तुझे गायन तुझे नाम मंत्र मुखी तुझे गायन तुझे नाम मंत्र मुखी तुझे गायन निरपेक्ष भक्ती चरणी अर्पण निरपेक्ष भक्ती चरणी अर्पण गुरु माऊली निर्मळ मनाची गुरु माऊली तू निर्मळ मन तुझे रूप माऊली धन्य तुझे रूप धन्य तुझे रूप माऊली धन्य तुझे रूप रूप अनंत तुझे अनंत स्वरूप रूप अनंत तुझे अनंत स्वरूप धन्य तुझे रूप माऊली धन्य तुझे रूप धन्य तुझे रूप माऊली धन्य तुझे रूप या यांना मी पाहिलेलं आहे इतिहास लहान नाही मी चांगला सज्जन होतो आता मी 75मध्ये आहे त्यामुळं या आल्या त्यावेळेस वडील होते त्याच्यानंतर मग त्यांच्याबरोबर इथं मोठा कार्यक्रम झालेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांची उपस्थिती अतिशय महत्त्वाची ठरलेली आहे छान छान मावशी तुम्हाला कसं वाटलं? खूप छान वाटलं सगळ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे अरे वा असं त्यांना सगळ्याला भेटल आणि सगळ्यांनी करावं आणि प्रत्येकाने एकमेकाला सांगावं आणि सगळ्याला मिळो सगळ्यापर्यंत ईश्वरची प्रार्थना छान वाटलं छान वाटतं आता तुमच्या दोन्ही हातांवर थंडगार जाणवलं थोडं जाणवलं टाळूवर जाणवलं थोडं जाणवलं आता हे रोज तुम्ही घरी करा हा आणि तुमचा आध्यात्मिक उद्धार करून घ्या उदबाई 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 उदय मोह महिषासूर मर्दाना लागोनी उदबाई 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 उदय महिषासूर मर्दाना लागोनी उदबाई 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 उदय विविध तापांची करावया झाडानी उदबाई 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 उदय तापांची जोगवा मानेन ऐसा जोगवा जोगवा मानेन ऐसा जोगवा जोगवा मानेन ऐसा जोगवा जोगवा मानेन ऐसा जोगवा आयुधे गंबे उदे आयुधे गंबे उदे आयुधे गंबे उदे
भागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला वेदा नाही कळला अंतपार याचा कानडा राजा पंढरी माताजी देवराजी यांच्या पावन सानिध्यातून संत एकनाथ महाराज समाधी मंदिरात सहजोग शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. ज्या भाविकांना या शिबिराचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी संत एकनाथ महाराज समाधी मंदिराशी संपर्क साधायचा. आमचा हा सहयोग परिवार आम्ही पुण्यातून आलोय सगळे या पवित्र भूमीमध्ये संत एकनाथ महाराज ही पवित्र भूमी आहे. तर परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी या परिसरामध्ये येऊन गेलेले आहेत. बरंच मोठं कार्य झालेलं आहे. तर श्री माताजी तुम्हाला येऊन भेटून गेले तिथे. तर थोडंसं श्री माताजींच्या बद्दल तुमच्या बरोबर काय संवाद झाला काय बोलल्याशिवाय थोडं 1-2 शब्दामध्ये सांगावं. तुमचं नाव सांगा मला. माझं सुनीता कुलकर्णी. बरेच वर्ष झाले माझ्याकडं अशा आल्या. मला माहित नव्हतं माताजी म्हणून. घरात आल्या तिथं बसल्या मंदिरामध्ये. ते म्हणे मला तुमचं घर सगळं पाहिजे. इथपर्यंत आले आपल्या इथपर्यंत. हे आमचं काहीच नव्हतं नुसतं पत्राचं होतं. तेव्हापासून हे सगळं चांगलंच झालं. सगळं इथं बऱ्याच वेळ गप्पा मारल्या माझ्याशी. ते माताजीचा सहयोग केला मंदिरामध्ये आतमध्ये येऊन. पण मला एवढा फोटो पण दिला होता बघा त्यांनी. ते फोटो हे कामामध्ये कुठं गेला तर ते सापडलंच नाही. पण म्हणजे चांगलं वाटलंय मला खूप. आलतं तर मला माहितीच नव्हतं माताजी म्हणून. पण मग नंतर त्यांच्या बरोबरचे नंतर मागून लोक आले ना. मग म्हणे हे माताजी बरं का. मग त्यावेळेस त्यांना बरं वाटलं. एकदम चांगलं वाटलं आमच्या इथं आल्यानंतर. मग म्हणे चला आपण नरसिंह मंदिर त्यांच्याबरोबर नरसिंह मंदिरात पण गेले मी. तिथं पण बराच वेळ बसला आम्ही. श्री मातांशी काय बोलणं झालं तुमचं तेव्हा. बोल ना आता लक्षात तेव्हा काही जागृती वगैरे नाही. जागृती म्हणजे होतीच ना. नरसिंहाचं सांगितलं ना. तिथं नाही नरसिंहाला दर्शनात नेलं फक्त. तिथं पण त्यांनी सहयोग केला. बरेच लोक होते त्यांच्याबरोबर त्यावेळेस पण. तिथं पण बोलले आता एवढं लक्षात नाही. बरेच वर्ष किती साली. 85-86 साली बरोबर. 84 एकदम नवीनच होतं त्यावेळेस. सगळं नवीनच होतं. एकदम म्हणजे केस मोठं कुंकू केस मोकळे सोडलेले पांढरी साडी ती सगळी नेसून आली तिथं. आले त्यावेळेस माझ्या लक्षातच नाही आलं. कुठल्या मंदिरात इथे आपल्या मंदिरात आले आधी खूप लोक आले. मग मी एकटीच होते घरी. आमच्या घरात पण कोणी नव्हतं त्यावेळेस. मी एकटीच होते त्यावेळेस. कालभैरव मंदिर मग घरात आतमध्ये आल्या. मग नरसिंह मंदिर मी गेले मग त्यांच्याबरोबर नरसिंह. बरं आता काकू एक असं आहे की श्री मातांच्या कृपेत म्हणजे आम्ही सर्व आलेले सहयोगी एक विनंती आहे तुम्हाला की श्री मातांनीच आम्हाला पाठवले असं समजा. आणि परत तुम्ही हे सहयोग ध्यानधारणा सेंटरला जावा. ध्यान करा. तुम्ही एक उत्कृष्ट असं माध्यम बनावं या पैठणमध्ये की जास्तीत जास्त सहयोगाचा प्रचार व्हावा तुमच्या माध्यमातून. हे श्री मातांचे आशीर्वाद आहे असं समजा की एकनाथ महाराजांची संतांची भूमी आहे. तर तुम्ही हे परत जॉईन व्हा. हा आहे ना तिथे काही नाही. तुम्ही गावा आणि परत तुम्ही आता बघा श्री मातांच्या कृपेत हे सगळं जे आलेलो आहोत आम्ही. आम्हाला काही माहिती नव्हतं पण त्यांनी सांगितलं की 2 मिनिटं भेटूया. तर तुम्ही परत चालू करा. ध्यानधारणा तुम्ही स्वतः चालू करा. आणि तुमच्या माध्यमातून असे हजारो लोक या पैठणमध्ये परत सहयोगी बनतील. आणि त्या कुंडलिनीचं महत्व साधुसंतांचं महत्व कळेल. तर तुम्ही जॉईन व्हा परत सर. गावा सेंटरला खूप भाग्यवान सगळेजण म्हणतात तुमच्या घरात आलं की आम्हाला एकदम चैतन्य येतं. म्हणजे कोणचीच कमी नाही खरं म्हणजे. सगळ्यांना पाठवले लोक भेटलेली
पांडुरंगाची कावड आहे ना इथं पाणी तर ती कावड आपण पाणी टाकतो तिथं पाणी टाकताना काही ते भरतच नाही पण ते जेव्हा अंतर्ज्ञानी त्यात आपल्याला कळू शकतं अंतर्ज्ञानी आली आली म्हणतात ह्यात पाणी हे वारकरी लोक बघतायत ना तर मग ते वारकरी आली की मग असं आली 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 म्हणतात आली कावड आली पांडुरंगाची मग खडखड खडखड आपोआपच रांगण आता सध्या साक्षात पाहायला कधी श्रेष्ठ ह्याच्या खाली आहे त्याच्या खाली आता उघडत नाहीये ते नंतर ते श्रेष्ठ ती गंगा आहे ना त्या गंगेमध्ये सारे असे पालो असतात तिथं सगळे आपापल्या मठातले दिंड्या घेऊन येतात आणि दिंड्या असतात आणि गद्देश्वरापाशी तिथं जे आहे ना महादेव पार्वतीच्या रूपात तुम्ही ऐकलं का गंगेच्या पलीकडे महादेवाचं मंदिर आहे तिथं म्हणजे महादेव पार्वती कुंभारांकडे झाले आणि गाढवावर बसून चालले आणि ते गाढव लोळायला लागले आणि नाथरा या पांडुरंगाला कावड घेऊन चालले तर कावड घेऊन चालले तर ते आता परीक्षा घ्यायची होती नाथरायांची पांडुरंगाला तर त्यांनी काय केलं की ते गाढव लोळत आहे पाणी पाणी करून वाळवंटात तर मग ते ह्यांनी नाथरायांनी ती कावड खाली ठेवली आणि ती गाढवाला पाणी पाजलं तिथं साक्षात शिव पार्वती प्रगट झाले आणि ते कुमारीला गेली कुमारही गेले आणि तिथं महादेव प्रगट झाले आणि ते गाढव गणेश झाला आणि जिवंत साऱ्या गोष्टी झाल्या म्हणजे असं त्या कावडीचं तिथं महादेवाचं मंदिर आहे का ते स्वयंभू? हा स्वयंभू खूप मोठं कसं जातात ते लोक त्या गंगेच्या पलीकडून जातात उडीने जातात पुढे जातात आता इथे खूप मोठं मंदिर आहे पण उशीर ज्ञानेश्वरांचं मंदिर महादेवांचं मंदिर पार्वती तुकाराम झाले होते ना गाढव झाला आणि मग गाढवाला पाणी पाजल्यानंतर मग महादेव पार्वती कुमारीन राहिले नाही मग साक्षात महादेव पार्वती झाले